या ग्रुपवरती सर्व बैलगाडी मालक चालक समालोचक असतील, अजून बैलगाडीशी संबंधित असणारे जी माणसं आहेत, त्यांना मला एक सांगायचं आहे की 22 तारखेला, 22 मेला जे नाशिक इथे मैदान झालं, त्या मैदानामध्ये एक वादिवाद झाला एका सेमीफायनल मध्ये. त्या वादामध्ये नाशिक भागातील काही एक 4 बैल आहेत, त्या बैलांचा विषय होता. त्या बैलांवरनं मोठा वाद झाला आणि तो वाद झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातली जे बैलगाडी मालक आहेत, त्यांचं असं म्हणणं पडलं की ते प- उत्तर महाराष्ट्रातले जर लोक किंवा नाशिक भागातले लोक जर संघटनेने दिलेले नियम पाळत नसतील किंवा निर्णय मानत नसतील, तर त्या लोकांना इकडं आपल्याकडं पळून दिले जाऊ नये किंवा त्यांच्यावरती पळायला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बंदी असावी, अशा स्वरूपाचा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचा सूर उमटला. आणि त्या संदर्भात बैलगाडी मालकांनी त्यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये तालुका अध्यक्षांना सांगून त्या बैलांवरती बंदी घालावी असं सर्वांचं ठरलं. त्या संदर्भात मला वाटतं काहीतरी 24 का 25 तारखेला संघटनेची मीटिंग सासवड इथं आयोजित करण्यात आली होती. सासवडच्या मीटिंगमध्ये महाराष्ट्राचे संघटनेचे जे पदाधिकारी होते, दत्ताभाऊ गायकवाड असतील, मी स्वतः असेल, उदयदादा असेल किंवा आनंदाप्पा असतील, सचिव विलास पैलवान असतील, यांच्या समक्ष मीटिंग झाली. त्या मीटिंगला सर्व तालुका कमिट्या आणि तालुका कमिट्यांचे अध्यक्ष हजर होते. तिथं चर्चा झाल्यानंतर एक निर्णय घेण्यात आला की उत्तर महाराष्ट्रातली बैल इकडं जर पळायला आली, तर आता नाशिकला जो वाद झालेला आहे त्या विषयावरनं उद्या वादिवाद वाढवू नये म्हणून आपण निर्णय घेतला की उत्तर महाराष्ट्रातल्या बैलांनी काही काही दिवस त्यांनी त्यांच्या भागात पळावे आणि पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल आणि पुणे जिल्हा असेल, आणि त्या जोडीला ठाणा, रायगड आणि पालघर जे मुंबईचे बैलगाडी मालक आहेत, पहिल्यापासून आपल्या खेळामध्ये सहभागी होत असतात, तो एक भाग असेल. ह्या भागाच्या मर्यादितच आपण मैदानं घ्यायची, हा निर्णय झाला. असा निर्णय झालेला असताना सुद्धा आपल्यातील सातारा जिल्ह्यातील एक बैलगाडा मालक विनोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांनी नाशिक भागातनं एक बैल खरेदी केला. आता नाशिक भागातले मेन जे 4 बैल होते की ज्यामुळं वाद झाला, ती बैल म्हणजे फंटी, योगेश दोडकेचा योगेश बोडके यांचा सरपंच, राहुल खांडेकर यांचा LP, आणि अजून एक बैल आहे. मला वाटतं 4 बैलांचं असं ठरलं की यांना कायमस्वरूपी बंदी घालायची. तर सचिन चव्हाण आणि विनोद चव्हाण यांनी तो फंटी बैल खरेदी केला असं दाखवलं, आणि त्यांचं म्हणणं असं पडतंय की संघटनेचा जो निर्णय झाला होता तो आम्हाला माहिती नव्हता आणि आमचा व्यवहार काहीतरी 18 एप्रिलला आम्ही फायनल केला होता. परंतु ते जरी 18 एप्रिलचा व्यवहार आहेत असं सांगत असतील, तर आमचं एक म्हणणं आहे की त्याच्यानंतर संभाजीनगरला बैल पळाला, तो सुद्धा जुन्या मालकाच्या नावावरतीच पळाला. तिथं त्यांनी फायनलला राहून 3 नंबर केला. तिथं अजून एक 2 मैदानामध्ये पळाला, तिथं सुद्धा जुन्या मालकाच्याच नावावर पळाला. नाशिकच्या मैदानात जो पळाला तो सुद्धा जुन्या मालकाच्याच नावावरती पळाला. आता ही जी खरेदी आहे, ही खरेदी जर 18 एप्रिलची जर असती, तर साहजिकच आहे की चव्हाण बंधूंनी जी खरेदी केली त्यांनी त्यांचं नाव लावणं गरजेचं होतं. आणि
विनोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांचं म्हणणं असं पडतंय की आम्हाला ह्या बैलावरती घातलेली बंदी ही माहीतच नव्हती. यात किती तथ्य आहे सगळ्यांनी विचार करा. कारण तर म्हणजे मागच्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही असा असा बैल खरेदी केलेला आहे आणि आम्हाला तो पळवायचा आहे पेडगावच्या मैदानात किंवा इथं वरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये. त्यांना तालुका कमिटीच्या सदस्यांनी, मी स्वतः समजून सांगितलं की असं होऊ शकत नाही. कारण तो जर बैल पळाला की ज्या बैलावरनं एवढं मोठा वादंग झालाय, तो जर बैल जर पळवायची परमिशन दिली तर उत्तर महाराष्ट्रातली जी बाकीच्या बैलांना जे आपण तिकडल्या थांबवलेले आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल. तुम्ही काय तुमचा बैल पळू नका. उद्या सर्वांचा जो विचार होईल पुढे जाऊन थोडे दिवस झाल्यानंतर, जर सगळ्यांना परवानगी मिळाली तर तुमचा बैल पळवा, असं त्यांना सांगितल्यानंतर ते काय ऐकायला तयार नाहीत. त्यांनी बऱ्याच लोकांच्या गाठीपिटी घेऊन सुद्धा सगळ्यांनी त्यांना समजून सांगितलं, परंतु ते काय समजून सांगून ऐकत नाहीयेत. आज सकाळी ते आपले सर्वांचे दैवत खासदार श्री उदयनराजे भोसले यांच्याकडं जाऊन भेटून त्यांनी त्यांच्या पद्धतीने काय महाराज साहेबांना सांगितलं असेल, त्यांच्या पद्धतीने तो त्यांचा व्यवहार पटवून दिला असेल. तर महाराज साहेबांनी त्यांचं ऐकल्यानंतर मला फोन केला की सातारा जिल्ह्यामध्ये मैदान आहे आणि सातारा जिल्ह्यामधल्याच बैलाला तुम्ही अशी संघटनेतर्फे बंदी कशी काय घालू शकता. मी महाराज साहेबांना सर्व विषय समजून सांगितल्यानंतर महाराज साहेबांनी तो ऐकून घेतला. परंतु त्यांचा शेवटी निर्णय असा आला की महाराज साहेब म्हणले की नाही नाही, तो बैल पळून द्यावा लागेल तुम्हाला आणि तो बैल आमच्या नावावरतीच पळणार आहे. तर तुम्हाला त्या बैलाला त्या स्पर्धेमध्ये समावेश करून घ्यावा लागणार आहे, असं महाराज साहेबांनी सांगितलं. तर मी त्यांना सांगितलं आणि ते मला विनंती म्हणजे मला ते सांगत होते की तुम्ही तसं जाहीर करा. मी त्यांना एवढं सांगितलं की ते जाहीर करण्यापेक्षा मी माझ्या पदाचा राजीनामा सुद्धा देऊन टाकेन, परंतु ह्या चुकीच्या गोष्टीला मी काही बाबा होकार देणार नाही. तर माझं असं म्हणणं आहे की सर्व बैलगाडी मालक, तालुका कमिट्या आणि तालुक्याचे जे सदस्य आहेत, उद्या त्यां महाराज साहेबांची वेळ घेतल्यानंतर जी वेळ ठरण त्या वेळेला आपण जाऊन त्यांना भेटून हा सगळा विषय समजून सांगू की बाबा कुठल्या व्यक्तीला आमचा विरोध नाहीये, तर तो संबंधित जो बैल आहे एक त्यांचा, त्या बैलाच्या विषयामध्ये आमचा विरोध आहे. कारण तो बैल जर पळवला गेला तर बाकीचे उत्तर महाराष्ट्रातले जे बांधून बैल आहेत त्यांच्यावरती मोठा अन्याय होईल. आणि आपल्याही इकडच्या पश्चिम महाराष्ट्रातले बैलगाडी मालकांचं जे म्हणणं आहे की त्या भागातली बैल पळवली नाही गेली पाहिजे, त्या गोष्टीला सुद्धा हे थोडक्यात चॅलेंज केल्यासारखं झालेलं आहे. चव्हाण बंधूंनी हे चॅलेंज केलं की बा आम्ही बैल पळूनच दाखवू. त्यासाठी ते कुठल्याही थराला आता जाऊन कुणाच्याही भेटी घेऊन संघटनेवरती दबाव आणायचा प्रयत्न करत आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की एक माणसासाठी अख्खी संघटना आणि अख्खी बैलगाडी क्षेत्र जर विटीस भरलेलं गेलं जात असेल तर त्या संदर्भात महाराज साहेबांना आपण विनंती करू. उद्या सर्वांनी तालुका कमिटीच्या सदस्यांनी किंवा जे इतर घटक असतील, समालोचक असतील, बाकीचे जे घटक असतील, त्यांनी सातारा येथे आपल्याला उद्या वेळ किती मिळते ती वेळ आपण कळवू सगळ्यांना. त्या वेळेला सर्वांनी तिथं महाराज साहेबांचे समजूत काढू की हे चुकीचं होतंय त्यांच्याकडनं. त्यासाठी तिथं साताऱ्याच्या जवळ असणारे बैलगाडी मालकांनी सुद्धा उपस्थित राहावे अशी विनंती करतो. कारण आपण संघटनेमार्फत जे काही काम करतो ते बैलगाडा मालकांच्या कल्याणासाठी आणि बैलगाडी क्षेत्राच्या कल्याणासाठी करत असताना हे जर एक बैलगाडी मालकाचे किंवा एक बैलावरनं जर एवढं जर संघटनेला विटीस धरण्यात येत असेल तर त्यांना ते सांगणे गरजेचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. हा आपल्या संघटनेचा अस्तित्वाचा प्रश्न आहे, एवढंच सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने सगळ्यांनी हजर राहा एवढी मी विनंती करतो.